पोह्याचे रोल तयार करण्यासाठी मी इथे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 10 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहे. अर्धा कोबी मी बारीक किसणीने किसून घेतलेला आहे आणि त्याच्यात मीठ टाकून एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहे. कांदा, कोथिंबीर आणि गाजर मी किसून घेतलेला आहे आणि आता कोबीमधले आपण सुती कपड्याने पाणी काढून घेऊया. आपला कोबी एकदम कोरडा झालेला आहे. आता त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे, कांदा, कोथिंबीर, गाजर, त्याचप्रमाणे 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि बेसन पिठाचा पदार्थ आहे. त्यासाठी ओवा, चवीनुसार मीठ टाकून आपण हे पाणी न टाकता मळून घेणार आहोत. आपलं मळून झालं की आपण त्याचे लंबगोलाकार रोल तयार करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये मी कॉर्नफ्लॉवरचं बॅटर तयार करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे रोल डिप करून गरम गरम तेलात सोडून घेणार आहे आणि गोल्डन कलरवर हे रोल तळून झाले की आपले पोहा रोल तयार झाले आहेत.